आपण कुठे आलो? बैरम लाकणवाडीचं दर्शन करून चिट्यामध्ये आता आपण बैरमले जाऊ. इथं होती आमच्या डोळ्यासमोर भेड. आमचं मन मागं पुढे होत होतं. आखरी 100 वेळा विचार केला, स्वाद घेऊनच घ्यावं म्हटलं. गाडी काढली आणि डायरेक्ट पोहोचून गेलो करसगावात. करसगावात माझे काही वेगळंच नातं जुडलेलं आहे. जर कोणी करसगावचं असेल तर कमेंट मध्ये करसगाव लिहा. बैरम मध्ये एंटर झालो. बैरम बाबाचं मंदिर वर टेकड्यावर. आपण जायपर्यंत आम्हाला लय उशीर होत होता आणि अकोला पण वापस जायचं होतं. दुरूनच दर्शन घेतलं. आज होता संडे म्हणून एवढी गर्दी होती. या गर्दीत एखादा हरपला म्हटलं डायरेक्ट पुढच्या वरती सापडाचा होय. आता बैरमच्या त्या गल्लीत जा म्हटलं, ज्या गल्लीत ते फेमस मटन हंडे भेटतात. इकडे यांच्या मटन हंडे बनवणं चालूच होत्या. जसं त्या गल्लीच्या बाहेरून निघालो डायरेक्ट आकाश पाळणा दिसला. इकडे रस्त्याच्या आजूबाजूने दुकान लागलेले होते. हंडी घ्यायची होती तर 150 रुपयाला सांगितलं. मी म्हटलं 70 रुपयाला द्या. नाही म्हणे आम्हाला पुरत नाही, जाऊ द्या म्हटलं. तुमचं ना आमचं 80 रुपयांनी फायनल करा. 10 मिनिटं भाव करून आखरी हंडी 80 रुपयालाच घेतली. पण शुभमदा म्हणे ठुमकत चालली काढून असा व्हिडिओ घे. घरून आलो तेव्हापासून मी काही पाणी पिलंच नव्हतं तर बिस्लरी घेतली आणि फटाफट पाणी पिलं. भाऊ आता तरी चांगलं वाटत जाय. पण आता यात्रेत घुमता झाला होता टाइम. आता वेळ आली होती आम्हाला बैरमले बाय बाय करायची. निघालो आम्ही अकोला वापस. तोपर्यंत वाजवा मोठे बाबा. काठीनं गोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की